तुम्हाला न्यायला आलोय. सुनबाई, दादासाहेब मुळाई म्हणून आलेत. दादासाहेबांचा तो अधिकारच आहे. दादासाहेब या ना, बसा तरी. नाही, घाई आहे. शिवाय आल्या पावली माघारी या असा हुकूम आहे. हुकूम कोणाचा? आमच्या बत्ताशीबाईंचाच ना? होय, त्यांचाच आहे. या बसा. घ्या. कशा आहेत आमच्या बत्ताशीबाई? चांगलेच आहे त्या. तुमचाच दसरा काढलाय आणि पाठवलंय. काय पाठवलं? अहो जवळ आहे का पन्हाळगड? अहो आमचं काय, एकदा घोड्यावर बसले की एका दमात पन्हाळगड. ते तुमचं झालं, पण असं मांडव सोडून येणं बरं होतं का? बरं नव्हतं, पण तुम्ही दोघं बी गडावर नाहीत, ते बी ठीक दिसत नाही. म्हणून आमच्या मालकीनबाई तुमच्या बत्ताशीबाई म्हटल्या, वहिनीसा असल्या तरच लागणार शोभा. बत्ताशीबाई पण ना कधी कधी. अहो तुम्ही नाही तर केवढा गोंधळ केलाय त्यांनी. दादासाहेब पाहिजे, त्यांना पुढे घालून आणा म्हटले. ते काय नाही, आता आवरा तुम्ही, रायगड गाठलं पाहिजे. दादासाहेब नाराज तर नाहीत ना कुणावर? दादासाहेब आम्ही का म्हणून नाराज? उलट इकडे आम्ही सगळी तयारी केली. बाळराजेंसाठी फेटाही पाठवलाय, संदुकाही भरलाय. खरंच धारक का? हवंय तर हवं, समधी तयारी झालीये. मी बघतोय ना, दोघांचा अर्धा जीव इकडं आणि अर्धा जीव तिकडं आहे बघा. आणि मग कवा येणार? उशीर होईल तुम्हासनी. अहो उशीर कसला? युवराज आले की आम्ही काही थांबत नसतो, लगेच निघणार. अजून काही रुसवा फुगवा नाही ना? रुसवा? हो, बाळराजेंच्या लग्नात रुसवा कसला? खर तर नात्यानं ते आमचे दीर, पण आम्ही त्यांना मूलच समजतो. बाळराजेंच्या लग्नात आम्ही येणार, येणार म्हणजे येणारच. उत्तम, या तुम्ही. ताई साहेब. दादासाहेब, मुजरा नाही. अहो असं कसं? नाही, यावेळी तुम्ही आमचे भाऊराया म्हणून आला आहात, सदनोबत म्हणून नाही. त्यामुळे आता यापुढे तरी बर, यापुढे ध्यानात ठेवीन. मुजरा नाही करणार. बाळराज कुठे असतील इथेच. बोलवा त्याच नाही, आम्हाला त्यांच्या संकट महत्वाचं बोलायचंय. महत्वाचं बोलायचंय. वय कुठे आहेत ते? बाळराज, ओ बाळराज, नवरदेव. दादासाहेब, अहो आज त्यांना हळद लागणार आहे. मग काय झालं? अहो लाग ना का, आम्हाला त्यांच्याशी महत्वाचं बोलायचंय, ते बी हित नाही बाहेर. बाहेर? होय का? आमासनी मामा म्हणून त्यांच्याबरोबर काय अधिकार नाही होय? का आम्ही फक्त नावाचंच ताकापुरतं? ताकापुरता? वय ते म्हणत नाही का, ताकापुरता मामा. नाही असं. अरे बाळराज, बाळराज कुठं होता? आम्हाला तुमच्या संकट महत्वाचं बोलायचंय. चला बाहेर जाऊ. हे ठेवा की फेट तिकडं कुठं तरी. आमच्या दादासाहेबांनी दिलाय, आम्ही नाही ठेवणार. असं होय? असू दे असू दे, चल. दादासाहेब, काय हो? आज पहिल्यांदा तुम्ही आमच्या बाळराजेंशी मामा म्हणून बोलताय. का नाही बोलणार? ते काय आमसनी परखायत वय? नाही नाही, पण मामा भाच्याला असा हातात हात घालून जाताना बघून आम्हाला खूप आनंद होतो. येऊ का? या. चला. हे कार्य नीट पार पडावे. तुम्ही चोख बंदोबस्त ठेवा. अहो, ठेवलाच आहे पंत. गडावर येणाऱ्या प्रत्येक माणसाची कसून चौकशी सुरू आहे.
महत्वाचं आहे ते. हं. चमत्कार बघायचा आहे का? चमत्कार? समोर बघा. अहो पंत, चमत्कारच म्हणायचा. शंभूराजांची पाठराखण करणारे सरनोबत आज राजाराम राजेंचं बोट धरून चालले. आश्चर्यच आहे. आश्चर्य असलं तरी ते आपल्या फायद्याच आहे. आपल्या फायद्याचं? हा, आज धरलेला हात असाच न सोडता जर राजाराम राजांना सरनोबत गादीपर्यंत घेऊन गेले तर आपलं कामच झालं. हो की हो. असं वाटतंय तुम्ही म्हणताय तसं घडेल पण. पंत, अहो तसं जर घडलं ना तर दुधामध्ये साखर, केशर, बदाम सगळं एकदमच. या माग. चला. मामासाहेब, अहो एकदा का आमच्या हातनं तुम्ही सुटला का मग पुन्हा कसलं गावायला. या, पण तुम्हाला एवढं महत्वाचं काय सांगायचंय? आता ते सांगितल्या बगर कसं कळायचं एवढं का तेवढं ते. ऐका, आता तुमचं लगीन होणार. तवा भवानी आईला मी आज साकडं घातलंय. या माझ्या बाचेवर किरपा कर, त्याच्या तलवारीला यश दे, याच्यामुळं भुईला आनंद मिळू दे, रयतेचं समाधान होऊ दे आणि माझ्या बाच्यावर सर्वांनी जय जयकार करू दे, उद्धार करू दे. मामासाहेब एवढं? मगापासून विचारत होता ना एवढं काय एवढं काय. हे बघा, हे एवढं आहे. मामासाहेब, अहो तुम्ही साधं सुद्धा पोर नाही, छत्रपतींचं पोर आहे. गुळधाव सोन्याच्या कांबवाने. असं? अव इथं शेतातल्या पोरांची बी लगीन पहिल्यांदा तलवारीशी होते आणि मग बायकोशी. तुमचं बी तसंच आहे. तुमचं पहिलं लगीन तलवारीशी होणार आणि मग बायकोशी. एवढंच ना? एवढंच नाही तुमचं, उद्या राजा झाल्यावर तुमचं लगीन या भुईशी होणार. आम्ही राजा होणार? तर अव तुम्ही राजा होणार यात कसला आलाय शक. असं? मग हा, आता ते धोरण का तोरण ते महाराज ठरवत्या. पण तुमचं लगीन होणार आणि तुमच्या माग यो शिपाई गडी उभा राहणार. पण तुम्ही तर सरनोबत आहात ना? अहो सरनौबत आहेच, पर म्या स्वतःला एक साधा शिपाई गडी समजतो. तेव्हा माझ्या मनात आलं एवढं थोरलं लगीन तुमचं, त्यातून तुम्ही आमचं, तुम्हाला काहीतरी द्यायचं मनात होतं. पर काय द्यावं म्हणलं, सोनं नाणं द्यावं का कापड चोपड द्यावं का अनेक काय द्यावं. असं काय दिलं की ते तुम्हाला सोबल. लय विचार केला आणि अचानक मला एक सुचलं. काय? सगळंच कामून सांगायचं. बघा की तुमच्या डोळ्यांनी, ही आमच्यातर्फे तुम्हाला भेट. घ्या. आवडली तुमची भेट? आवडली नव? आता या तलवारीनं तुमची कीर्ती वाढवा, हा, आणि रयतेचा प्रतिपाळ करा. पाहिलं का महाराणी साहेब, तुमच्या बंधुराजांनी बहार राजांना उद्याचा राजा म्हणून मान्यताच दिली. हो, तलवार दिली, आशीर्वाद दिला. खूप मोठी गोष्ट घडली आज. नवल घडला आज. नेहमी शंभूराजांना झुकतं माप देणारे सरनोबत आज त्यांना बाळराजेंबाबत गैवर फुटलाय. हो ना. हो, पण मी म्हणतो, ही जादू झाली कशी? ते महाराणी साहेबांना माहिती. अहो जादू कसली? ते म्हणतात ना, रक्त रक्ताकडे धाव घेत, तसंच झालंय. रक्ताने धाव घेतली याचा अर्थ काय? रायगड कूस बदलायला लागलाय. बघा, सर नौबत आपल्याकडे येणार.
आम्हालाही तसंच वाटतंय. आता आमच्या दादासाहेबांचा आशीर्वाद आहे आम्हाला. हळद रंगणार. धनी ऐकते का? हाय. आणि तू भिजलस किती? मी अभि येऊ काय? लाडी ये ये, धनी तुमची वाटच बघतायत. काय खबर? वकारीपासून 300 पावलं आपली माणसं दबा धरून आहेत. शाबास. समधी पाण्यात आहे ती, आणि त्या बाजूनी वखार गाफील आहे. लाडी, युवराज, मी वखारीत जाऊन आले. तिथे आज 500 हत्यारबंद लोक आहेत. तिथले अधिकारी सारखे पहारी बदलत असतात. बंदुकीत दारू भरून गस्त सुरू आहे. टोपी करे तो सावध आणि धूर्त सुद्धा, पण तरी त्याला गाफील करायचा, मग हल्ला करायचा. युवराज, लवकर हल्ला करा, म्हणजे आपल्याला बाराजाच्या लग्नाला जाता येईल. लग्न होत राहते, आधी हे लग्न महत्वाचं. स्वराज्य हे तर झालंच हो, पर आता मनात दुसरा कुठलाही विचार आणू नका. मन स्थिर ठेवा. गड्यानो, आपण युद्धभूमीवर आहोत, आणि युद्धभूमीवर योद्ध्यानं फक्त युद्धाचा विचार करायचा असतो, स्वतःच्या सुखाचा नाही. आता डोक्यात मनात एकच विचार, टोपीकरांना गारद करण्याचा. खरं आहे. माफी सर. हरकत नाही. आता आपल्या समोर टोपीकरांची वखार आहे. काय करायचं? खणून काढायची. टोपीकरांना आईचं दूध आठवलं पाहिजे. शाबास. बोलवा मावळ्यांना. रायपा आण भंडारा. येळकोट येळकोट. हर हर. आधी दंडवत महादेवाच्या पायी, या वलवलाही या लग्न घराबाई. घाणा भरावा ग सोय, दोन्ही 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 मुसळे जोडूनी, तुझ्या माझ्या लेकरांनी संसार करावा एकीनी. घाणा भरता भरता एक हो दोन्ही कुळ, प्रेम प्रेमात मिसळू. म्हणा वरमाई. प्रेम प्रेमात मिसळू, तुझी साखर माझा गोळा. मातोश्री, हे बघा, दोन मोठा हळद. ऐका नाही म्हटलं. हो, ऐका नाही, अजिबात नाही. अहो, खूप छान ऐकतच नाही. ऐका नाही. अहो, हे बघा, नाही बाबा, नाही. राणू का पकडत आम्हाला हळद लावायची नाही. ताई साहेब, तुम्ही काही ऐकलं? आम्ही नाही बुवा ऐकलं. ऐका आमचं आहे बघा. लाख चांगल्या प्रतीचा आहे ना? जी. गासड्या जेव्हा वखारीत टाकल्या जातील, तेव्हा लाख पेटू कापसातून लगेच दूर निघाला पाहिजे. जी युवराज. धूर निघताच पुण्याची शीळ वाजवली जाईल. चला. आधी मुळ धाडा घुंगराची गाडी,
उष्टी हळद आणली चांदीच्या तबकडी उष्टी हळद हळद बाजू नौखंडी गुलाल मांडवात महादेव शिखर शिंगणापूरचा दलाल बहिणीचा ही उष्टी हळद लागली तुम्हाला. आता तुमचं आणि त्यांचं सगळं काही अर्ध अर्ध. खरं उष्टी हळद म्हणजे माया बरं. 2 घराणी एक झाली. खरंच आहे हो. तुमचा गुळ माझी साखर, माझी साखर तुमचा गुळ. आनंद वाटला. जानकीबाई आता या लवकर नटून थटून, वाट पाहतोय आम्ही. आता ठरल्या वेळेत स्वारी याव्यात, म्हणजे सीमांत पूजनही वेळेवर होईल. जी आम्ही सांगतो. ताईसाहेब या दादासाहेब, मुलाचे मामा म्हणून तुमच्यासाठी एक नजराणा आहे. नजराणा हो आहे. गोड मानून घ्या. घेतला. दादासाहेब, तुम्ही बाळराजेंना जे 2 शब्द सांगितले तसं आजवर कोणीच सांगितलं नव्हतं, पण तुम्ही सांगितलं. आता बाळराजेंचं आयुष्यच बदलून जाईल. खरंय. तसं बाळराज बी गुन्हे आहेत, ऐकणार आहे ती. हो तर जसजसा त्यांना तुमचा लळा लागत जाईल हळूहळू त्यांना कळायला लागेल. अहो, वर्षा 2 वर्षात त्यांचा घोडा आमच्या घोड्याबरोबर धावणार. आम्ही त्यांना थोडंच असं बसू देणार आहे. दादासाहेब तुम्ही बघाच ताईसाहेब. ताईसाहेब म्हणलं ते बरोबर ना? हो हो अगदी बरोबर. आम्ही महाराणी आहोत ते इतरांसाठी. तुम्ही ताई साहेबच म्हणत चला. त्यामुळे आम्हाला माहेरपणाचा ओलावा मिळतो. ते तर आहेच. पर मी काय म्हणतो, ते नजरानाचं सोपस्कार कशा पाहिजे? कारण तुमच्या गळ्यात तो हार शोभून दिसेल. आपण लय किमती आहे. तुमच्यासारखाच. आता पर ताईसाहेब, आता आम्ही मामेरा म्हणून काय द्यायचो? बाळराजेंच्या लग्नात तुम्ही त्यांच्या पाठीशी तलवार घेऊन उभे राहाल ना? म्हणजे त्यासाठीच तर आलोय. लग्नात जसे पाठीशी उभे राहाल तसेच बाळराजेंच्या आयुष्यात जेव्हा जेव्हा महत्वाचे प्रसंग येतील तेव्हा तेव्हा तुम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहाल. महत्वाच्या प्रसंगी म्हणजे त्यांच्या भल्या बुऱ्या प्रसंगी. अहो, खंबीर ते हंबीर उभं राहणारच मी. हे काही विचारणं झालं तुमचं? मग हाच बाळराजेंसाठी मामेरा द्याल ना? यो मामेरा द्यायचा? हो दादासाहेब, तुमच्या आशीर्वादानं आमच्या नशिबात सगळं आहे. मानपान, वैभव, आमचं सौभाग्य, सुख, अगदी रिद्धी सिद्धी समाधानानं पाणी भरतात. पण आम्ही जो मागतोय तो मामेरा जर तुम्ही दिला तर आम्ही कृतकृत्य हो, धन्य हो. वचन म्हणून मामेरा द्याल?